मॅडम ओळखतो आम्ही. तर आज आम्ही निघालोय अक्कलकोटला. तर गाडी येणार आहे गावाकडून. तर आम्ही इथे खेडमध्ये आलोय. मी खेडच्या फ्लॅटवर आले होते काल आणि आज आम्ही तिकडे चाललोय. काल परवाच मी खूप ट्रॅव्हल करून आलेली आणि परत मी निघाली आहे अक्कलकोटला. सो तिकडे गेल्यावर मी तुम्हाला तिकडचा ब्लॉग पूर्ण दाखवते. आम्ही कुठे कुठे जातोय, काय काय करतोय. सो लेट्स गो. सो फ्रेंड्स, अतुलभाऊ देशमुख सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून ही अक्कलकोट देवदर्शनाची ट्रिप ऑर्गनाईज केली होती. तर मग आमच्या गावातले भावाटमध्ये सगळे लोक इथे होते. सो गाडीमध्ये गवळणी आणि अभंग म्हटल्यानंतर आम्हाला जरा थोडासा एक ब्रेक पाहिजे होता, शॉर्ट ब्रेक. तर आम्ही इथे चहा पिण्यासाठी माऊली मिसळ हाऊसच्या इथे थांबलो होतो. सो गाईज, आम्ही इथे चहा प्यायला थांबलोय आणि मला एकतर आधीच बसमध्ये खूप त्रास होतो. सो फायनली आम्ही अक्कलकोटला पोहोचलो होतो आणि आम्हाला 4-4:30 वाजले होते तिथे पोहोचायला. सकाळी 9:30 वाजता आम्ही निघालो होतो राजगुरुनगरमधून. आणि हे पहा तिथला व्ह्यू पूर्ण. तिथे हे भक्तिनिवास आहेत, पहिले जाताना तिथे लागतात आणि तिथून थोडंसं पुढे आत गेल्याच्या नंतर म्हणजे मंदिराच्या इकडे थोडंसं जवळ गेल्याच्या नंतर बाहेरचं सगळं पहा व्ह्यू कसा दिसतोय ते. तर इथून राईट साईडला आम्ही गेलो. तर हे पहा आमच्या गावाकडची सगळी लोक आम्हाला भेटली जी दुसऱ्या बसमध्ये होती. त्यानंतर आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचल्यावर पहा बाहेरच सगळं असं म्हणजे फुलं वगैरे तिथं मिळतात आणि खूप सारं शॉपिंग करण्यासाठी आणि प्रसाद वगैरे मिळतो तिथे. आणि तिथून आतमध्ये थोडंसं सरळ चालत गेल्याच्या नंतर पहा थोडंसं पुढं अजून गेल्याच्या नंतर तिथे श्री स्वामी समर्थ म्हणजे असं लिहिलेलं आहे. तर तिथे ते पहा मंदिर आहे. तर तिथून आत मोबाईल काय अलाउड नव्हता. सो मी तिथून हे फक्त कमान दाखवते. इथून आत गेल्याच्या नंतर आम्हाला म्हणजे दर्शन केलं आम्ही छानसं आणि त्यानंतर म्हणजे काही गर्दी काहीच नव्हती. डिरेक्टली आत जातो आम्ही दर्शन करायला आणि डायरेक्ट दर्शन केलं आम्ही तिथे जाऊन. आणि पहा बाहेरचा पूर्ण व्ह्यू कसा होता ते. आणि तिथे बरेचसे फोटोज वगैरे क्लिक केले आणि छानसं दर्शन घेतलं. तर तेवढ्यात तिथले सगळेजण म्हणायला लागले की आता इथं आरती होणार आहे. तर मग आम्ही एवढं लकी की आम्ही त्या टायमिंगला आलो होतो ज्या टायमिंगला आरती झाली. तर मग आम्ही आरतीसाठी तिथे थांबलो. आणि हे पहा या मंदिरात पण आम्ही येऊन दर्शन घेतलं होतं. तिथे या पालखीचं पण दर्शन घेतलं होतं आणि मग नंतर आम्ही आरतीला थांबलो.
आरती झाल्याच्या नंतर आम्ही तिथे थांबलो होतो लाईनमध्ये, तिथे प्रसाद देत होते. तर मग आरती घेतली, छानसा प्रसाद घेतला आणि उपवास होता म्हणून खाऊ शकत नव्हतं म्हणून बॅगमध्ये घेतला. आणि त्यानंतर मग म्हटलं देणगी द्यायची, तर आम्ही या ठिकाणी जाऊन देणगी दिली. आणि इथे रुद्राक्षाच्या माळा मिळतात सर्टिफाईड, तर ती पण घेतली. आणि त्यानंतर बाहेर आल्यावर मी बुक्स घेतल्या, थोडासा प्रसाद घेतला, बरीचशी शॉपिंग केली आम्ही. आणि त्यानंतर आम्ही बाहेर म्हटलं चला इथे म्हणजे आम्ही विचारलं अजून लोकांना की तिथे मंदिर आहे का, अजून एक देवीचं मंदिर आहे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं इकडे जा, 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर मग आम्ही तिथून मंदिरामध्ये गेलो. म्हणजे इथे पुढे जाऊन थोडंसं देवीचं मंदिर आहे, पहा किती छान व्ह्यू दिसतोय तिथला, इतकं सुंदर ते मंदिर आहे. तिथे आतमध्ये गेलो, तिथे पण गर्दी नव्हती, छानसं एकदम दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर आम्ही श्री स्वामी समर्थ समाधी मठ आहे तिकडे निघालो. खूप फास्ट गेलो कारण आम्हाला म्हणजे परत येऊन बसमध्ये बसून रिटर्न यायचं होतं. मग फास्ट आम्हाला त्या काकांनी नेलं आणि पहा फायनली तिथे आम्ही पोचलो होतो, 10 मिनिटात पोचलो होतो. आणि हे पहा त्या समाधी मठाचा व्ह्यू आहे. तर आतमध्ये गेल्याच्या नंतर म्हणजे बाहेरच तुम्हाला तिथे फुलं वगैरे मिळतात, तिथे फुलं वगैरे घेतली आणि आत गेले, छानसं दर्शन घेतलं आणि आम्ही रिटर्न निघालो. आतमध्ये मी व्हिडिओ नाही काढला कारण तिथं अलाउड नव्हता. त्यानंतर रिटर्न येताना आम्हाला एका ठिकाणी म्हणजे जेवणाची सोय केली होती. अतुल भाऊ देशमुख यांच्या सोशल फाउंडेशनच्या तर्फे जेवण होतं, म्हणजे ज्यांचा उपवास होता त्यांच्यासाठी सेपरेट आणि ज्यांना उपवास सोडायचा होता त्यांच्यासाठी सेपरेट जेवण होतं. ते जेवण केलं आणि मी बाहेर आलो होतो. काय बोला आता ब्लॉग मध्ये बघा, छानपैकी जेवण केल्याच्या नंतर आम्ही बाहेर आलो. तर बाहेर आम्हाला एक साईडला ते घेऊन गेले होते लॉन्सच्या. आणि तिथे अतुल भाऊ देशमुख यांच्या सोशल फाउंडेशनच्या तर्फे सगळ्यांना स्वामींची एक फ्रेम देण्यात आली. प्रत्येकाला ती फ्रेम दिली. सगळेजण खूप खुश झाले. त्यांनी सगळ्यांनी ती फ्रेम घेतली. त्यांचे कार्यकर्ते तिथे होते पहा, त्यांनी सगळ्यांना त्या फ्रेम्स वाटल्या. आणि त्यानंतर आम्ही बरेचसे तिथे फोटोज वगैरे क्लिक केले. आता ब्लॉग मध्ये बघा. सो गाईज, तुम्हाला कशी वाटली आमची ट्रिप आणि अक्कलकोटची जर्नी, तर ते आम्हाला कॉमेंट्स करून नक्की कळवा. आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करायला पण विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.